असं म्हणतात, की मांजर दूध पीत असताना त्याला वाटतं, की आपल्याला कोणी पाहतच नाही. खरंच, हे खरं आहे असं मला वाटतं. कारण आमच्याही घरी एक मांजर आहे. त्याला दूध पिताना पाहतो तेव्हा ते डोळे झाकून दूध पीत असतं. म्हणून त्याला आजूबाजूला काही दिसत नाही. म्हणूनच लोक असं म्हणत असतील, की मांजर दूध पीत असताना त्याला वाटतं, की आपल्याला कोणी पाहतच नाही. असं झालं तर, की मांजराला एका दूध डेअरीतच कामाला लावले तर? चला तर, त्या दूध डेअरीत मांजरासोबत काय होते ते पाहूया. त्या दूध डेअरीचे नाव होते दैवी दुग्धालय, म्हणजेच डिवाइन डेअरी. त्या मनू मांजराचा डेअरीतील पहिलाच दिवस अतिशय चांगला गेला. त्या डेअरीतील मालक व तिथं काम करत असणारे कामगार म्हणजेच इतर मांजरं खूप चांगली होती. व तसेच हे मनू मांजरसुद्धा खूप हुशार व बोलण्यात पटाईत होते. व कामातही हुशार. आपल्या कामानं व बोलण्यानं त्या मनू मांजरानं सर्वांनाच आपलंसं केलं होतं. तिथं सर्वांशी त्याची चांगली मैत्री झाली. एका मांजराशी तर जास्तच चांगली मैत्री झाली. ती दोघं कामावर काम करत करत खूप गप्पा मारायची. कामात कसा वेळ जायचा ते त्यांनाच कळत नव्हतं. काम संपल्यावर ते आपापल्या घरी जायचे. पण यांना घरी करमत नव्हते. ते दोघे डेअरीत कामावर होते. त्यामुळे त्यांना डेअरीकडून एक एक मोबाईल दिला होता. कारण डेअरीच्या कामात काही अडचण येऊ नये म्हणून तसा सर्वांनाच मोबाईल वापरण्यासाठी दिला होता. त्या मोबाईलवरच ते दोघे बोलू लागले. पण मोबाईल डेअरीचा असल्यानं ते जास्त काही बोलू शकत नव्हते. पण दुसरे मांजर जास्त शिक्षित असल्यानं त्यानं या मोबाईलवर कसे बोलायचे व मेसेज करायचे यावर उपाय शोधून काढला. त्यानं दोघांच्याही मोबाईलवर व्हॉट्सॲप नावाचे ॲप डाउनलोड केले व त्यावर ते दोघे बोलू लागले. पण व्हॉट्सॲप हॅक होते हे या मांजराला माहीत होतं. म्हणून त्यानं त्या मनू मांजरीला मोबाईल हॅक होऊ नये व आपले चॅटिंग कोणी पाहू नये म्हणून काही स्क्रीनशॉट पाठवून हॅकिंगपासून कसे सुरक्षित राहायचे हे शिकवले, जेणेकरून डेअरीतील इतरांना कळणार नाही. मग ते दोघे कुणालाही न घाबरता बोलू लागले. असे खूप दिवस चालले. शेवटी मांजर ते मांजरच. डेअरीत कामाला आहे म्हटल्यावर दूध प्यावेसे वाटणारच. हळूच ते दोघे सर्वांपासून लपून दूध प्यायचे. असेच काही दिवस गेले. एके दिवशी त्या शिक्षित मांजरानं त्या मनू मांजराला आपल्या स्वतःच्या घरी नेले व आपल्या घरातील सर्वांना भेटवले. हेही मनू मांजर चांगले, मनमिळाऊ व बोलके असल्यामुळे त्याच्या घरातील मांजरांशी चांगले संबंध तयार झाले. पण हे दोन्ही मांजर डेअरीतून लपून दूध पितात हे या घरातील मांजरांना माहीत नव्हते. हे मनू मांजर त्यांच्या घरातील मांजरांशीही कधी ना कधी फोनवर बोलायचे व या मांजराची स्तुती करायचे. एके दिवशी मनू मांजरानं डेअरीमधून एक दिवसाची सुट्टी घेऊन गावी जाण्याचे ठरवले. काहीतरी काम होतं. ते काम आवरून घरी येण्यासाठी परत गाडीत बसले. ते बरोबर 4च्या आसपास स्टँडवर आले. प्रवासामुळे त्या मनू मांजराला खूप तहान लागली होती व तिला दूध प्यायची इच्छा झाली. पण त्या मनू मांजराला एकटं एकटं दूध प्यायचे नव्हते. म्हणून तिनं कामावर काम करत असलेल्या मांजराला फोन केला व त्याला बोलली की मी गावाहून आले. स्टँडवर दूध प्यायची इच्छा झालीये. एकटं बसून प्यावेसे वाटणार नाही. तूही दूध प्यायला येशील का? ते मांजर म्हणाले, हो, येईन. मग या मांजरानं कुठे दूध पिण्यासाठी योग्य जागा आहे ते मनू मांजराला सांगितले. मनू मांजरानं स्टँडवरून थेट टॅक्सी केली व या मांजरानं सांगितलेल्या पत्त्यावर जायला निघाले. मध्येच मनू मांजराला तिच्या घरातून फोन आला व अजून कुठे आहेस म्हणून विचारले. मनू मांजर बोलले की मला यायला खूप वेळ लागेल, 8 वाजतील असे सांगितले व फोन ठेवला. मनू मांजर टॅक्सीनं नदी ओलांडून नदीच्या पलीकडून त्या मांजरास भेटायला निघाले व मांजरानं सांगितलेल्या जागेवर पोहोचले. त्या दोघांनी मिळून दुधावर ताव मारला. मग मनू मांजर मधल्या वाटेनं घराकडे आले. दुसरे मांजर डेअरीत काम तर करायचेच. तसेच काम संपल्यावर रात्रीचे रोज शिकार करायलाही जायचे. असे ते 2-2 काम करायचे.
कधीकधी शिकारीला खूप रात्र व्हायची. म्हणून ते मांजर रात्रीचे झोपण्यासाठी मनू मांजराच्या घरी जायचे. ते मनू मांजरालाही आवडायचे. जेव्हा जेव्हा मांजर रात्रीचे झोपायला यायचे, तेव्हा मनू मांजर त्याच्यासाठी दूध राखून ठेवायची. ते आल्यावर रात्रभर दोघे मिळून दूध प्यायचे व झोपून जायचे. पहाट झाल्यावर किंवा मध्यरात्री ते मांजर उठून आपल्या घरी जायचे.